नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या या तासिकेमध्ये इंग्लंडचा प्रधानमंत्री आणि या इंग्लंडच्या प्रधानमंत्र्याची नियुक्ती, त्याचे अधिकार व कार्य कशा पद्धतीचे असतात हा भाग आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत. चला तर बघूया इंग्लंडचा प्रधानमंत्री. इंग्लंडच्या प्रधानमंत्र्याच्या संदर्भात थोडंसं एक प्रास्ताविक. इंग्लंडच्या राज्यव्यवस्थेत प्रधानमंत्र्याचे स्थान हे सर्वात महत्त्वाचे आहे. तो वास्तविक शासक असून राज्यकारभारात त्याचीच इच्छा प्रभावी ठरत असते. म्हणून मोर्ले हा एक विचारवंत आहे. मोर्ले प्रधानमंत्र्याच्या बाबतीमध्ये एक काव्यरूपी स्टेटमेंट मांडतोय की मंत्रिमंडळरूपी कमानीची आधारशिला म्हणजे कोण, तर प्रधानमंत्री, असं तो या ठिकाणी म्हणतो. किंवा त्याही पुढे जाऊन आपण एक जेनिंग हा एक विचारवंत आहे, तो काय म्हणतोय की राज्यघटनेची आधारशिला म्हणजेच प्रधानमंत्री, असे एक त्यांचे एक विचार या ठिकाणी आपल्याला जेनिंगचे सांगता येतात. म्हणजे थोडक्यात पंतप्रधानाचं स्थान हे मंत्रिमंडळामध्ये एका कमानीची, जशी कमान असते त्या कमानीला जो आधार असतो त्या आधारशिलेप्रमाणे तो प्रधानमंत्री हा मंत्रिमंडळामध्ये असतो. या प्रधानमंत्र्याची नियुक्तीच्या संदर्भामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर प्रधानमंत्र्याची नियुक्ती राजा करतो, परंतु ही एक औपचारिकता असते. कारण हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळाले असेल त्या पक्षाच्या नेत्यालाच प्रधानमंत्री पदावर नियुक्त करावे लागते. इंग्लंडमधील सुदृढ अशी द्विपक्ष पद्धतीमुळे कोणत्या तरी एका पक्षाला बहुमत मिळते आणि दुसरा पक्ष हा विरोधी बाकावर किंवा विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका निभावत असतो. पक्षाचा पूर्वनियोजित नेता जो असतो तो प्रधानमंत्री म्हणून पदारूढ होतो. राजा केवळ औपचारिक घोषणा करतो. अशा रीतीने प्रधानमंत्री कसा असतो, स्वयंनियुक्त असतो, परंतु एक औपचारिकता म्हणून राजा प्रधानमंत्र्याची नियुक्ती करतो असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं असते. आता या प्रधानमंत्र्याचे अधिकार आणि कार्य. प्रधानमंत्री एकदा नियुक्त झाल्याच्या नंतर प्रधानमंत्र्याचे अधिकार, त्याला कुठले अधिकार आहेत आणि काय कार्य करायचं असतं, तर त्यामधलं पहिला अधिकार किंवा पहिलं कार्य जे आहे ते आहे तो मंत्रिमंडळाचा नेता असतो. पहा, प्रधानमंत्री हा मंत्रिमंडळाचा नेता व प्रमुख असतो. लास्कीने म्हटल्याप्रमाणे तो मंत्रिमंडळाच्या जन्म, जीवन आणि मृत्यूचं केंद्र असतो. म्हणून मंत्रिमंडळाशी संबंधित त्याला काही खालील कार्य आपल्याला थोडक्यात सांगता येतील की तो खालील कार्य करत असतो. त्यामध्ये नंबर 1, मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड प्रधानमंत्री करतो. राजा त्याला औपचारिक मान्यता देतो. मंत्र्यांची निवड करताना प्रधानमंत्र्यावर अनेक व्यावहारिक बंधने असली तरी शेवटी प्रधानमंत्र्याची इच्छा प्रभावी आणि अंतिम ठरते. हे एक पहिलं कार्य मंत्रिमंडळाचा नेता म्हणून त्याला करायचं असतं. दुसरं आहे नंबर 2, मंत्र्यामध्ये खातेवाटप तोच करतो. खातेवाटपामध्ये प्रधानमंत्र्याची इच्छाच प्रभावी ठरते, कारण कुठल्या व्यक्तीला किंवा कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं द्यायचं हे पंतप्रधानच ठरवत असतात. त्यानंतर नंबर 3, मंत्रिमंडळाच्या बैठकी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली होतात. बैठकीत तो चर्चा घडवून आणतो आणि निर्णय घेण्यासाठी मंत्र्यांना मार्गदर्शनसुद्धा तोच करतो. अनेक धोरणविषयक निर्णय प्रधानमंत्र्याच्या पुढाकारानेच घेतले जातात आणि मंत्र्यामधील मतभेद दूर करून तो निरनिराळ्या विभागामध्ये सामंजस्य निर्माण करण्याचं कामकाज हा पंतप्रधानच करत असतो. त्यानंतर नंबर 4, मंत्र्यांना पदावर काढण्याची सत्ता त्याला प्राप्त आहे. प्रधानमंत्र्याच्या मताशी सहमत नसणाऱ्या मंत्र्याला तो राजीनामा मागू शकतो किंवा राजाकडून त्याला बडतर्फसुद्धा केल्या जाऊ शकते. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट नंबर 5, एकट्या प्रधानमंत्र्याचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्या प्रधानमंत्र्याने जर राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बरखास्त होतं किंवा त्याचा राजीनामा तो समजला जातो. अशा रीतीने तो मंत्रिमंडळाच्या मृत्यूचं केंद्रसुद्धा असतो. संपूर्ण मंत्रिमंडळावर त्याची पकड असते आणि त्याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची कामे चालत असतात. अशा पद्धतीनं मंत्रिमंडळाचा नेता म्हणून त्याला कार्य करायचं असते. नंबर 2, शासन प्रमुखाचं कार्य. तर मंत्रिमंडळाचा नेता म्हणून प्रधानमंत्री हाच वास्तविक कार्यकारी प्रमुख असतो आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या शासनविषयक धोरणाची अंमलबजावणी हा तोच करत असतो. म्हणून तो निरनिराळ्या विभागात समन्वय प्रस्थापित करतो. तसेच शासनविषयक कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचं कामसुद्धा त्यालाच करायचं असतं. घटनात्मक कार्यकारी प्रमुख म्हणून राजाला प्राप्त असणाऱ्या अधिकारांचा वापर प्रत्यक्षात प्रधानमंत्री करतो. शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुका असो किंवा राजाकडून दिल्या जाणाऱ्या सन्मानदर्शक पदव्यांचे वितरण त्याच्या सल्ल्यानुसारच केले जात असते. या व्यतिरिक्त
गृह, संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त या महत्त्वाच्या विभागावर त्याचे विशेष लक्ष असते. शासन कार्याच्या दृष्टीने विचार केल्यास प्रधानमंत्र्याचे स्थान सर्वाधिक असं महत्त्वाचं असतं. म्हणून शासन प्रमुख म्हणून सुद्धा त्याला ही कामं करावी लागत असतात. नंबर 3 आहे हाऊस ऑफ कॉमन्सचा नेता. तर बघा, प्रधानमंत्री हाऊस ऑफ कॉमन्सचाही नेता असतो आणि हाऊस ऑफ कॉमन्समधील आपल्या बहुमताच्या बळावर तो आपली सर्व ध्येय धोरणे मंजूर करून घेत असतो. तो हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मंत्रिमंडळाचा मुख्य प्रवक्ता असतो. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची घोषणा आणि धोरणविषयक निवेदने तोच करतो. प्रधानमंत्र्याचे वक्तव्य अधिकृत आणि अंतिम मानले जाते. सभागृहातील चर्चा व टीकेला उत्तर देताना प्रधानमंत्र्यांनी दिलेली आश्वासने प्रमाण मानली जातात आणि सभागृह त्यावर विश्वास सुद्धा ठेवते. सर्व धोरणांचा निर्माता या दृष्टीनेच प्रधानमंत्र्याकडे पाहिलं जात असतं. म्हणून हाऊस ऑफ कॉमन्सचा प्रमुख किंवा हाऊस ऑफ कॉमन्सचा तो नेता म्हणून त्याला मानल्या जात असते. हाऊस ऑफ कॉमन्स बरखास्त करण्याचा अधिकार सुद्धा प्रधानमंत्र्याला आहे. या अधिकारामुळे प्रधानमंत्र्याच्या प्रभावात वाढ झालेली असून सत्तारूढ तसे विरोधी पक्षावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता त्याला प्राप्त झालेली असते. अशा पद्धतीनं तो हाऊस ऑफ कॉमन्सचा नेता असल्या कारणामुळं संपूर्ण हाऊस कॉमनवर आपली एक पकड, घट्ट अशी पकड तो निर्माण करून बसलेला असतो. त्यानंतरचा नेक्स्ट अधिकार आणि कार्याचा भाग आहे की राजा आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा. नंबर 4चं काय आहे की राजा आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून त्याला काम करायचं असतं. पहा, प्रधानमंत्री राजा व मंत्रिमंडळ यांना जोडणारा दुवा असून तो राजाचा मुख्य सल्लागार असतो. प्रधानमंत्र्याचा सल्ला राजा सहसा नाकारत नाही. मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राजाला प्रधानमंत्र्याकडून कळविले जातात. राजाने राज्यकारभारासंबंधी मागितलेली माहिती तात्काळ पुरवणे हे प्रधानमंत्र्याचे कर्तव्य असते. प्रधानमंत्र्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही मंत्र्याला शासकीय बाबीसंबंधी राजाशी व्यक्तिशः संपर्क ठेवता येत नाही. राजाचा विदेश दौरा, सभा समारंभातील उपस्थिती आणि काही व्यक्तिगत प्रश्नावरही प्रधानमंत्री राजाला सल्ला देतो. थोडक्यात राजाला खाजगी आणि सार्वजनिक जीवनात प्रधानमंत्र्याच्या सल्ल्यानुसार वागावे लागते. राजाच्या नावाने केल्या जाणाऱ्या नियुक्त्या, दिल्या जाणाऱ्या सन्मानदर्शक पदव्या, हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये नेमावाचे सदस्य, वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश व सैन्यातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, राजदूत आणि वसाहतींच्या गव्हर्नरांची नियुक्ती या सर्व बाबतीत प्रधानमंत्र्यांचा सल्ला हा महत्त्वपूर्ण असतो. म्हणून राजा आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कामकाज करण्याचं कार्य हे पंतप्रधानांना करायचं असतं. यानंतरचा नंबर 5चं अधिकार आणि कार्य परराष्ट्र संबंधाच्या संदर्भामध्ये, ज्याला आपण फॉरेन पॉलिसी संबोधू किंवा म्हणतो. बघा, परराष्ट्र संबंधाच्या संदर्भामध्ये प्रधानमंत्री विदेश नीतीचा मुख्य निर्माता आणि परराष्ट्रविषयक संबंधाचा अधिकृत प्रवक्ता असतो. विदेश विभाग त्याच्याकडे नसला तरी परराष्ट्र व्यवहारावर त्याचे प्रभावी नियंत्रण असते. विदेश मंत्री प्रधानमंत्र्यासोबत विचारविनिमय करूनच कार्य करतो. परराष्ट्राशी संबंध प्रस्थापित करणे, राजदूत नियुक्त करणे, परराष्ट्रांच्या वकालतींना मान्यता देणे, परराष्ट्रातील राजदूतांचा स्वीकार करणे इत्यादी सर्व कामं ही पंतप्रधानांनाच करायची असतात आणि त्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी भूमिका पंतप्रधानांनाच निभवायची असते. असं फॉरेन पॉलिसीच्या संदर्भामध्ये त्याचे अधिकार आणि कार्याचा भाग आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतर आहे शेवटचा मुद्दा आहे तो 6 नंबर, जनतेचा नेता. कारण पंतप्रधान हा जनतेचा नेता असतो. सार्वत्रिक निवडणुकीत भावी प्रधानमंत्री हाच केंद्रबिंदू असतो. निवडणुकीत आपल्या पक्षाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी प्रधानमंत्र्याची असते. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार प्रधानमंत्र्याभोवती केंद्रित झालेला असतो. म्हणून जेनिंगने म्हटल्याप्रमाणे इंग्लंडमधील सार्वत्रिक निवडणूक प्रत्यक्षात प्रधानमंत्र्याची निवडणूक असते. मतदार आपल्या भावी पंतप्रधानांना निवडून देत असतात. या दृष्टीने प्रधानमंत्री हा वस्तुतः इंग्लंडच्या जनतेचा नेता असतो आणि अंतिमतः तो जनतेला जबाबदार सुद्धा असतो. म्हणून जनतेचा प्रमुख किंवा जनतेचा नेता म्हणून सुद्धा त्याला कार्य करायचं असतं किंवा ते सुद्धा त्याच्या अधिकार आणि कार्याचा भाग येतो. अशा पद्धतीनं पंतप्रधान आणि पंतप्रधानाचे अधिकार आणि कार्याचा भाग हा इंग्लंडच्या संदर्भामध्ये आपल्याला स्पष्ट करता येतो. मग या पंतप्रधानाचं स्थान या इंग्लंडच्या संविधानामध्ये किंवा शासन व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीचं आहे, तर थोडक्यात प्रधानमंत्र्याचं स्थान, प्रधानमंत्र्याचे अधिकार पाहिल्यानंतर प्रधानमंत्री हा शासन यंत्रणेचा मध्यबिंदू असून संसदीय यंत्रणा त्याच्याभोवती फिरत असते.
प्रधानमंत्री इंग्लंडमधील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती असून राज्यरूपी जहाजाचे नियंत्रण चक्र त्याच्या हाती आहे. तो आपल्या मर्जीनुसार त्याला दिशा देऊ शकतो. ही दिशा प्रगतीची असो वा नसो, अंतिम जबाबदारी प्रधानमंत्र्यावर असते. त्याच्या या जबाबदारीत मंत्रिमंडळातील त्याचे इतर सहकारी सहभागी असतात. म्हणून प्रधानमंत्र्याचे आपल्या सहकारी मंत्रिमंडळात नेमके स्थान कोणते असते याबाबत अनेक विचारवंतांनी अनेक विचारसुद्धा आपले मांडलेले आहेत. जसे की लॉर्ड मॉर्लेच्या मते प्रधानमंत्री हा समानातील प्रथम. बघा किती अलंकारिक भाषा या ठिकाणी वापरलेली आहे मोर्लेंनी आपल्या विचारामध्ये. समानातील प्रथम म्हणजे प्रमुख. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्याचे स्थान सारखे असते आणि मतभेद प्रसंगी एक व्यक्ती एक मत या तत्वानुसार बहुमताने निर्णय घेतले जातात. तथापि प्रधानमंत्री हा मंत्रिमंडळाचा नेता असल्यामुळे तो समानातील प्रथम असतो. त्यानंतर विल्यम हार्कोर्टने त्याला तारांगणातील चंद्र असं म्हटलं गेलेलं आहे. हा जो विचारवंत आहे विल्यम हार्कोर्ट नावाचा, हा काय म्हणतो, तारांगणातील चंद्र म्हणजे रात्रीच्या वेळी आकाशामध्ये जे तारांगण आपल्याला दिसते त्याच्यामधला जो प्रमुख चंद्र असतो तशा पद्धतीचं संपूर्ण मंत्र्यांमध्ये तो चंद्राची भूमिका तो जो निभवत असतो तशी चंद्राची भूमिकेचं एक अलंकारिक वर्णन किंवा शब्द या विचारवंतांनी त्यांच्यासाठी वापरलेले आहे. म्हणून तो काय म्हणतो, तारांगणातील चंद्र अशी उपमा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. प्रधानमंत्री सौरमंडळातील सूर्य असून इतर ग्रह त्याच्या भोवती फिरतात. सौरमंडळामध्ये जसे अनेक ग्रह आहेत त्यामध्ये अनेक या ग्रहामध्ये जसं सूर्याचं स्थान आहे सौरमंडळामध्ये, तसंच या मंत्रिमंडळामध्ये किंवा या मंत्र्यांमध्ये पंतप्रधानाचं स्थान सूर्यासारखं प्रखर आणि तेजस्वी असतं. अशा पद्धतीचं एक मुख्य स्थान प्रधानमंत्र्याचंही इंग्लंडच्या शासन व्यवस्थेमध्ये किंवा संविधान व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं. अशा पद्धतीनं इंग्लंडचा पंतप्रधान, त्याचे अधिकार आणि कार्य हा भाग आणि या इंग्लंडच्या शासन व्यवस्थेमध्ये नेमकं त्याचं स्थान हे कशा पद्धतीचं आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहता येतं. या ठिकाणी आपण थांबू विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.